नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, तुम्हाला माहिती आहे की आजारांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे काही आजार संसर्गजन्य असतात, काही आजार हे दूषित पाण्यामुळे होत असतात, काही बॅक्टेरियामुळे होत असतात, तर काही आजार हे कीटकजन्य असतात. म्हणजे डासांपासून होणारे जे आजार आहेत ते या प्रकारात येतात. आता गेल्या काही वर्षांमध्ये डासांपासून होणाऱ्या आजारांचं प्रमाण हे समाजामध्ये वाढलेलं आपण बघतोय. आणि काय होतं, तापाने सुरुवात होते आणि आपल्याला वाटतं साधाच तर ताप आहे, एवढं काय त्यात गंभीर आहे, आपण खूप हलक्यात घेतो या सगळ्या गोष्टी. आणि मग साध्या तापाने सुरुवात झाली तरी काही वेळेला डेंग्यूसारखा जो आजार असतो तो अतिशय गंभीर असं स्वरूप धारण करू शकतो. आणि काही वेळेला त्या गंभीर स्वरूपामध्ये डेथ म्हणजे मृत्यूसुद्धा होऊ शकतात. तर आपण ज्या तापाला हलक्यात घेतो तो ताप नेमका कशाचा आहे हे पण समजणं महत्त्वाचं आहे. एकूणच काय तर डेंग्यू किंवा कीटकजन्य जो आजार आहे त्याच्याबद्दल जनजागृती होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला शास्त्रीय माहिती काय आहे ती कळली पाहिजे आणि ती सुद्धा अशा शब्दात कळली पाहिजे, साध्या सोप्या, की जे आपल्याला लवकर लक्षात येईल. म्हणूनच आजच्या या विशेष आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलंय. डेंग्यू या आजाराबद्दल आपण शास्त्रीय माहिती घेणार आहोत आणि त्या संदर्भात शासन नेमकं काय योजना राबवतंय किंवा त्या संदर्भात नेमकी काय माहिती आहे, त्या संदर्भात आमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्याला नेमकी काय उत्तरं आपण घेऊ शकू, हा सगळा विषय या कार्यक्रमामध्ये आपण हाताळणार आहोत. आणि त्यासाठी या क्षेत्रातल्या आपण नामवंत अशा डॉक्टरांना बोलवलेलं आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर नंदकुमार साळुंके. नमस्कार डॉक्टर. आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू मॅडम. डॉक्टर नंदकुमार साळुंके हे जन औषध वैद्यकशास्त्र विभाग अर्थात कम्युनिटी मेडिसिन विभाग जो बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आहे तिथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचं MBBSचं शिक्षण अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण केलं आणि MDचं शिक्षण त्यांनी बीजे वैद्यकीय महाविद्यालयात घेतलं. त्यांना पदवी आणि पदव्युत्तर असे जे वैद्यकीय विद्यार्थी आहेत त्यांना शिकवण्याचा म्हणजे अध्यापनाचा उत्तम अनुभव आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या एका विशेष योगदानाचा मला इथे नोंद घ्यायची आहे, तुम्हाला तो सांगायचा आहे, त्याचा उल्लेख करायचा आहे. ते म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये ससून रुग्णालयाच्या माध्यमातून कोविड लसीकरणाचं अत्यंत महत्त्वाचं काम हे त्यांनी केलेलं आहे. आणि इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याचं काम ते करतात. त्याचप्रमाणे 2023मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक प्राध्यापक म्हणून गौरवण्यात आलं आहे आणि मेडिकल टीचर असोसिएशनचे ते सचिव म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडनं डेंग्यू या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. डॉक्टर, या विषयाकडे वळताना मला पहिला एक अतिशय प्राथमिक प्रश्न आहे की ताप येतो म्हणजे नेमका आपल्या शरीरात काय बदल होतो आणि तापाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात का? हो मॅडम, हे खरंच सर्वांना समजलं पाहिजे. कारण होतं काय की ताप आहे, साधारण असेल, गोळी घेतल्यानंतर कमी होईल, ही जी जनमानसात जी संकल्पना आहे त्यांच्या मनामध्ये जो समज आहे तर तो थोडा आणखीन त्या शास्त्रीय कारण काय आहे तापाचं किंवा ताप आल्यानंतर नेमकं काय करावं, तर यासाठी ताप काय आहे आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे ताप असू शकतात येतात व्यक्तीला, तर ते समजणं थोडं महत्त्वाचं आहे. तर ताप म्हणजे आपल्या शरीरानं दिलेला एक रिस्पॉन्स असतो. मग आपल्याला कुठलं इन्फेक्शन झालेलं असो, काही लागलेलं असो, पहिल्यांदा ते ताप म्हणजे आपल्या बॉडीची एक मेकॅनिझम आहे तर तो येतो. पण ज्या वेळेस हा ताप कुठल्या तरी रोगाकडे घेऊन जाणारा असतो किंवा रोग देणारा असतो
तर त्याची माहिती आपल्याला नक्कीच असली पाहिजे. हम्म. तर तापाचे वेगवेगळे प्रकार आहेत की जसं सतत येणारा ताप, त्याला आपण कंटिन्युअस फीवर असं म्हणतो. बर. तर एखादा ॲप्सेस असेल, इव्हन कॅन्सर, तशा कंडिशन्स असतील मोठ्या मोठ्या, तर त्या किंवा एड्स, त्यामधला पण ताप खूप काळासाठी राहतो. बर. तर तो सतत होणारा ताप किंवा कंटिन्युअस फीवर असं म्हणतो त्याला. बर. तर दुसरा रेमिटंट फीवर, म्हणजे जो ताप येतो मध्येच परत थोडा कमी होतो, परत आणखी येतो. हम्म. त्यानंतर इंटरमिटंट फीवर असा आणखी एक प्रकार असतो तापाचा. तर त्यामध्ये ताप चढतो, परत खाली येतो, नॉर्मल व्हायला लागतो आणि परत आणखी वर चढतो. म्हणजे तो खालच्या लेवलला पण नॉर्मल झाल्यासारखं पण वाटतं असं त्या व्यक्तीला. आणि तिसऱ्या प्रकारचा ताप की जो डेंग्यूमध्ये आहे, ते मला नक्की सांगायला इथं आवडेल की डेंग्यूमधला ताप, तर त्याला आपण सॅडल बॅक असं म्हणतो. सॅडल बॅक म्हणजे त्याला काय होतं की तो असा बायफेजिक, म्हणजे दोन प्रकारामध्ये, दोन भागामध्ये आल्यासारखा होतो. की जसं ताप चढतो, सुरुवातीला तो तीव्र असतो ताप, म्हणजे शरीराचं तापमान 100 डिग्रीपेक्षा जास्त पुढं जातं, अतिशय लवकर चढतो तो, आणि परत आणखी खाली यायला लागतो, आणि परत थोडासा खालच्या लेवलला राहून परत एकदा वर येतो, म्हणजे परत 100 डिग्रीपेक्षा जास्त जायला लागतो. तर असे दोन मोठे मोठे ढीग जे म्हणतो आपण, तसे झाल्यासारखे दिसतात, त्यामुळे त्याला सॅडल बॅक असं म्हणतात. पण हा ताप नक्कीच त्याला आपण एवढं साधारण घेतलं नाही गेलं पाहिजे. बरोबर. त्याला खूप तीव्र प्रकारचा ताप असतो. आपली चूक इथंच होते की त्याला समजून घेण्यात की ताप आहे, नॉर्मलच आहे, कुणालाही येत असतो, बरोबर आहे. गोळ्या घेतलं की कमी होईल, अशी जी त्यामागची भावना असते, तर त्याप्रमाणे लोक करतात, आणि मग तो ताप गंभीर स्वरूपाचा होऊन त्याद्वारे मोठा रोग होऊ शकतो त्यांना. पण मग तेच एक मनात प्रश्न येतो की तुम्ही आता प्रकार तर सांगितले, पण मग साधा ताप आहे, म्हणजे आपण साध्या गोळ्या औषधं घेऊन जो जातो तो, आणि डेंग्यूचा ताप, हे कसं काय आम्ही वेगळं ओळखायचं? किंवा मग त्यासाठी लगेच डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला त्याची बायफर्केशन करायला पाहिजे का? डेंग्यूचा ताप येतो, पण त्याबरोबर आणखीन दुसरी लक्षणे पण आहेत की ज्यामध्ये डोकेदुखी असेल, तर त्यामध्ये आपण डोळ्याच्या पाठीमागं दुखणं असेल, त्याला रेट्रोऑर्बिटल पेन म्हणतो आपण. सांधेदुखी असेल, स्नायूदुखी असेल, त्याला आपण ब्रेक बोन फीवर, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकारचं दुखतं तिथं की जसं की माझं हाड आता तुटणार आहे, तर एवढ्या लेवलचं तुटायला लागतं. मळमळ होणे, उलट्या होणे, शरीरावर पुरळ येणे, तर हे सर्वच ज्यांना रोग झालाय सर्वांच्याच मध्ये कदाचित नाही दिसणार, पण बऱ्यापैकी लोकांमध्ये हे लक्षणं आढळतात. पण ताप आलाय तर तापाला गोळ्या घ्या, तुम्ही नक्कीच घ्या. ताप बरा झाला, पण बरा जर होत नसेल तर तुम्ही नक्कीच स्वतःहून कुठलीही गोळी घ्यायची नाही त्यानंतर, आणि सरळ डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा डॉक्टरांकडे जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे. खरंय खरंय. म्हणजे ही लक्षणं सुद्धा ऑब्झर्व करत राहिली पाहिजेत, या लक्षणांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. काय आपल्याला वाटतं ताप आहे फक्त, एवढं एकच नाही, तर ही सगळी लक्षणं, डोकेदुखी, मळमळ, उलटी, किंवा तुम्ही म्हटलात सांध्यांमध्ये तीव्र वेदना, ही सगळी लक्षणं, म्हणजे रुग्ण तर असेलच, पण त्याच्या आजूबाजूच्या नातेवाईकांनी किंवा घरातल्या मंडळींनी या लक्षणांकडेही लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. पण डॉक्टर, म्हणजे डेंग्यू तर डासापासून होतो, तर तो नेमका डासापासून कसा होतो किंवा तो कसा पसरतो, ह्याची काय प्रक्रिया आहे? हां, तर डासांचं झालं तर डास वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे जनसामान्यांना त्याची माहिती एवढी कदाचित नसेल. पण डेंग्यूचा जो डास असतो तो फक्त दिवसा चावतो. ही जर माहिती झाली तर बऱ्यापैकी डेंग्यू होण्याचं आणि त्यापासून आपल्याला आपलं कसं संरक्षण करायचं हे बऱ्यापैकी कळेल. तर पहिलं तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा डास फक्त दिवसा चावतो, म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर ह्याचं सुरू होतं चावणं, ते सूर्यास्तापर्यंत चावतो. तर हे झालं एक की मला दिवसा डास चावलाय सपोज, किंवा मी अशा कुठं ठिकाणी काम करतोय की जिथं दिवसा मच्छर दिसत आहेत, तर त्यावेळी थोडंसं जागरूक राहणं महत्वाचं आहे. आपण काय करतो की झोप चांगली झाली पाहिजे आणि त्यावेळी मला डास नाही चावला पाहिजे, पण तो डास तो डेंग्यूचा डास नाहीये, कारण ते डेंग्यूचा डास त्याला ते चावायचंच नाही रात्रीमध्ये. त्याचं जे आम्ही त्यांना हॅबिट्स म्हणतो, मॉस्किटो हॅबिट्स असं असतं वैद्यकीय भाषेमध्ये, तर त्याप्रमाणे तो रात्री चावतच नाही, आणि आपण दिवसा आपण नेग्लेक्ट करतो. तर हे मोठं कारण आहे. दिवसाचं चावणं वाटतं की चावलं असेल काहीतरी, आणि ते सहसा समजत पण नाही, कारण आपण ऍक्टिव्ह असतो, आपण काहीतरी सतत काहीतरी करत असतो. तर ते थोडं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला जर दिवसा आपण अशा ठिकाणी जात असू आणि तिथं जर मॉस्किटो डास असतील आणि त्यानंतर ताप, आता मॉस्किटो चावून गेला तर कदाचित कळणार नाही, पण आलेला ताप तुम्ही
दुर्लक्षित नाही केला पाहिजे. म्हणजे एक दिवस ताप असेल, गोळी घेतली, कमी नाही झाला, दुसऱ्या दिवशी परत गोळी घेऊ नका. हे जर साधं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर दुसऱ्या दिवशी एक दिवस घ्या गोळी, नक्कीच घ्या. कारण कदाचित ठीक साधा आहे, ताप असू शकतो तुम्हाला लागलंय, कुठेतरी इन्फेक्शन आहे छोटंसं, त्यामुळे ताप आलाय. इन्फेक्शन तर क्लिअर होत राहील, त्याप्रमाणे ताप निघून जाईल. पण जात नसेल तर दुसऱ्या दिवशी गोळी घेऊ नका. आम्ही हे पण आम्ही ज्यावेळेस आमचे MBBSच्या विद्यार्थ्यांना शिकवतो, आम्ही ज्यावेळेस केस स्टडीज घेतो तेव्हा हेच सांगतो. ज्यावेळी आम्ही डेंग्यूच्या केसेस किंवा मलेरियाच्या केसेस डिस्कस करतो त्यांच्यासोबत, तर हेच सांगतो की दुसऱ्या दिवशी नाही घ्यायचं. हां, मग दुसऱ्या दिवशी तुम्ही डॉक्टरांकडेच जा. म्हणजे काय होईल की तुम्हाला होणारा जो आजार आहे तो कदाचित दुसऱ्या टप्प्यातला असेल, पहिल्या टप्प्यातला नसेल, दुसऱ्या टप्प्यातला असेल. त्यासाठी तुमचं वय काय आहे, त्यामध्ये तुमची प्रतिकार क्षमता कमी जास्त आहे. सर्वांना सेम रोग होणार नाही. काही जणांना थोड्या प्रकारचा होईल, बरोबर. एखाद्याची तीव्रता कमी कमी जास्त होईल. एक्झॅक्टली, तीव्रता कमी जास्त होईल. पण तुम्ही जर थांबलात आणि तो जर तीव्र याचा असणार असेल तर नक्कीच त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतील. त्यानंतर मी पुढे सांगणारच आहे की डेंग्यूचे किती वेगवेगळे प्रकार आहेत. हे जनसामान्यांना माहिती नाहीत ह्या गोष्टी, तर ते वेगवेगळ्या गोष्टी मी परत पुढच्या नक्की सांगेल. आम्हाला तुमच्याकडनं ही सगळी माहिती घ्यायची आहे, कारण मला असं वाटतं की व्यक्तीचं आरोग्य आणि समाजाचं आरोग्य एकमेकांशी संबंधित आहे. त्यामुळे आपण ही माहिती घेऊच यात. प्रेक्षक हो, आपण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डेंग्यू या आजाराबद्दल आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर नंदकुमार साळुंके. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगितलं की तो डास दिवसा चावतो आणि त्याची जी काही लक्षणं आहेत म्हणजे ते झाल्यानंतर तेही आम्हाला तुम्ही सांगितलं. पण मला एक सांगा की तो डास चावल्यानंतर ताप जो येतो, त्याचा ताप डेंग्यूचा, तर ह्यामध्ये काय नेमकी प्रक्रिया असते? तो किती कालावधीने येतो, असं काही आहे का चावल्यानंतरच्या? हा पण छान प्रश्न आहे मॅडम. कारण डास चावतो म्हणजे तो इन्फेक्टेड मॉस्किटो चावतो असं होतं. म्हणजे त्याला तो मॉस्किटोमध्ये तो व्हायरस असतो, याचा डेंग्यूचा व्हायरस असतो. जे डेंग्यूचे 4 प्रकारचे व्हायरस आहेत वेगवेगळे, तर त्यामधला कुठलाही एक प्रकारचा व्हायरस त्या मच्छरामध्ये असू शकतो. तर तो चावल्यानंतर मग आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर एक वेगळी सायकल, त्याला आपण असेक्शुअल सायकल असं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ती सायकल म्हणतो. आपल्या शरीरामध्ये त्या सायकलचा अर्धा भाग होतो आणि डासांच्या त्याच्या शरीरामध्ये तर तो अर्धा भाग होतो. म्हणजे तो इन्फेक्टेड, आपल्याला त्याचा एक फॉर्म आला त्या पूर्ण सायकलचा, त्या दरम्यान मग आपलं बॉडी रिॲक्ट करायला सुरुवात करते आणि त्याचा ताप एक 4-5 दिवसाचा तो गॅप असतो. किंवा म्हणू शकतो की आता सपोज मला काल इन्फेक्टेड मॉस्किटो बाईट आहे, त्यानंतर 1 ते 5 दिवसाचा तो एकच दिवस किंवा असा नाही, तर तो 4-5 दिवसाचा वेळ आहे. तर 4-5 दिवसामध्ये मला मग ताप येऊ शकतो, दिसायला लागते लक्षणं त्याच्या आपल्या शरीरामध्ये. आणि मग तापासोबत मग हुडहुडी भरून येणे. आणि मी आधीची जसे लक्षणं सांगितले की तुम्हाला डोळ्याच्या आतमध्ये दुखल्यासारखं होतंय, डोकं दुखतंय तुमचं, किंवा तुमचे जॉईंट पेन आहेत, तर तो जनरल व्हायरल फिवर जे आहे तर त्यामधून तुम्हाला थोडंसं डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. म्हणजे एकदा तो राहिला, कमी नाही होत, घेतल्यानंतर थोडासा कमी झाल्यासारखा झाला, परत तिसऱ्या दिवशी आणखीन थोडासा येतोय, परत गोळी नका घेऊ. मग तर त्यावेळी डॉक्टरांकडे जा, त्याची तपासणी करून घ्या. तपासणी सोपी आहे. पहिल्या 1 ते 5 दिवसामध्ये डेंग्यूमध्ये जे आपण टेस्ट करतो, जी चाचणी करतो, त्याला NS1 अँटीजन असे म्हणतात. पण सर, त्याच्याकडे जाण्यापूर्वी एक मला विचारायचं की मग डेंग्यूचे पण प्रकार असतात का? कारण म्हणजे आपण तपासण्यांकडे जाऊच आहेत, पण डेंग्यूचे पण तीव्रतेनुसार किंवा लक्षणांनुसार असे काही वेगवेगळे प्रकार होतात का? नक्की. तर डेंग्यूचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर क्लासिकल डेंग्यू किंवा मग त्याला साधा असं म्हणता येईल, क्लासिकल डेंग्यू. तर त्यामध्ये ताप येणं आणि बाकी मग तुम्हाला डोळ्याच्या तिथं दुखणे, रेट्रोऑर्बिटल पेन, डोकेदुखी असणे, मळमळ होणे, उलट्या होणे, ही साधारण लक्षणे आहेत. तर त्यावरून आपल्याला कळतं की हा साध्या प्रकारचा क्लासिकल डेंग्यू आहे. तर त्यानंतर दुसरा जो आहे त्याला हिमोरेजिक म्हणतो आपण. हिमोरेज म्हणजे काय होतं की आपल्या शरीरामध्ये तो इन्फेक्शन झाल्यानंतर जे बदल होतात, तर शरीरामध्ये प्लेटलेटचं प्रमाण कमी व्हायला लागतं. प्लेटलेटचं प्रमाण कमी व्हायला लागलं की आपले
रक्त असं पातळ असं म्हणतो आपण तसं, की मग हिमोरेज होणं. हां. मग ते हिमोरेज म्हणजेच बाहेर दिसतात पुरळ जे म्हणतो आपण छोटे छोटे असं, तर त्याला पेटेके असं म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये. मग ते प्लेटलेट्स कमी झाल्याचं लक्षण आहे लक्षण ते. आहे आणि की तेच परिणाम आहे. आणि तेच हिमोरेज असं पण म्हणतो ओके. की हिमोरेज. बरं, बरं, तर त्याला डेंग्यू हिमोरेजिक फीवर असं म्हणतो आपण. बरं. म्हणजे रक्तस्राव व्हायला शरीरामध्ये किंवा तो बाहेर पण दिसतोय, म्हणजे जसं की पुरळ आहेत, रॅश आहे, बरोबर. लालसर सट्टा आहे, तर ते त्याचं बाहेर दिसणारं एक रूप आहे. आणि त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तर त्याला आपण डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हणतो. शॉक सिंड्रोम. हा, तर तो अतिशय तीव्र आणि अतिशय भयंकर किंवा धोकादायक आहे. पण आपण जर पहिले दोनच ह्याच्यामध्ये जर डॉक्टरांकडे नाही गेला तो व्यक्ती झालेला, तर तो कदाचित असं होईल की डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये पण डायरेक्टच त्याचं डायग्नोसिसच किंवा निदानच डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हणून झालं, आणि मग जर त्याला जर रिकव्हरी करता आली तर ठीक आहे. अदरवाईज मग प्लेटलेट एकदम ड्रॉप व्हायला लागतात, हिमोरेज कंटिन्युअसली सुरू असतं, पेशंट शॉकमध्ये जातो आणि तिथून मग त्याला रिकव्हरी होणं थोडं डिफिकल्ट आहे. म्हणजे एकंदरीतच तुमच्या बोलण्यावरनं हे कळतंय की डॉक्टरांकडे जाणं फार महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेणं, म्हणजे पहिल्या दिवसाचा ताप जर वाढत राहिला किंवा कंटिन्यू राहिला तर मात्र डॉक्टरांकडे लवकर जाणं. आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा खरं तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठलाही ताप अंगावर न काढता डॉक्टरांकडे लवकरात लवकर जाऊन सल्ला घेणं. आता तुम्ही तपासण्यांबद्दल जर आम्हाला सांगितलं की आता समजा निदानाच्या आधी डॉक्टरांना तपासण्या तर गरजेच्याच आहेत, तर मग डेंग्यूसाठी आपल्या काय वेगवेगळ्या रक्त चाचण्या किंवा कोणत्या तपासण्या असतात? हां, तर पहिल्या मी जसं सांगितलं की पहिल्या 5 दिवसामध्ये तर डेंग्यूचा जो व्हायरस आहे तर तो डिटेक्ट होऊ शकतो. तर त्याला NS1 अँटीजन टेस्ट असं म्हणतात. तर ती पहिल्या 5 दिवसामध्ये करणं, म्हणजे की काय, तुम्हाला ताप आलाय, गोळ्या तुम्ही एखाद्या दिवशी घेतली आहे दॅट इज ओके, पण तुम्ही परत परत गोळ्या घेऊन तो ताप जो खाली आणताय आणि जो तपासण्या करत नाहीत, तर त्यामुळे तुमचं निदान नाही होणार आणि तो परत कॉम्प्लिकेट किंवा मग असा गंभीर स्वरूपाचा होत राहील. तर NS1 अँटीजन ही जी तपासणी आहे तर ती पहिल्या 5 दिवसामध्ये पॉझिटिव्ह येते, आपण असं म्हणतो. त्यातून व्हायरस आपण डिटेक्ट करतो शरीरामध्ये झालेला, आणि NS1 अँटीजन पॉझिटिव्ह जर आली तपासणी तर त्या व्यक्तीला डेंग्यू झालाय असं. आणि मग डेंग्यू झालाय की मग त्याला ते उपचार सुरू झाले पाहिजेत. मग त्यामध्ये होतं कसं की एकच चाचणी असते का या व्यतिरिक्त अजून काही करायला आहेत लागतात? आणखीन. तर NS1 अँटीजन ही मेन झाली. हां. त्या व्यतिरिक्त मग CBC म्हणजे पूर्ण रक्ताचं ब्लड काउंट करणे, त्यामध्ये प्लेटलेट कमी झाल्या आहेत, WBC कमी झाल्या आहेत, हिमो कॉन्सन्ट्रेशन झालंय, तर ह्या सर्व आणखी तपासण्या आहेत सोबत. पण आणखी एक असतं का सर की बाकीचा आजार असेल तर त्या पण त्यावेळेला टेस्ट करायला लागतात? मग NS1 करून घेतला आणि NS1 जर निगेटिव्ह असेल तर मग चिकनगुनियाची टेस्ट असेल किंवा मग आणखी फीवरचं दुसरे काही रिझन्स असतील, बाकी दुसरे आणखीन काही लक्षणं आहे त्या व्यक्तीला. म्हणजे निदान जे करतो आम्ही डॉक्टर तर ते 3 गोष्टीवर करतो आम्ही. एक तर लक्षणं काय आहेत त्या रुग्णाला, त्यानंतर लॅब तपासण्या काय म्हणतात, आणि त्याला क्लिनिकली आपल्याला कसं दिसतं, म्हणजे आम्ही हे लक्षण आहे तर हे असेल, हे लक्षण नाही तर हे नसेल, असं करून आम्ही कन्फर्म करतो. लक्षणं त्यामध्ये महत्वाची आणि त्यानंतर लॅब टेस्ट. अगदी बरोबर. पण आता म्हणजे लक्षणं दिसली, लॅब टेस्टमध्ये डेंग्यू आला समजा इन केस, तर आपण जेव्हा आता म्हणतो की आपल्या या माणसाला डेंग्यू आहे, तर मग उपचार सुरू करताना डॉक्टरांचं पहिल्यांदी गोळ्या औषधं देऊन बरा होण्यासारखा असतो का प्रत्येक वेळेला आणखी काही गंभीर स्वरूपात आपल्याला? नाही, तसंच आहे मॅडम, की ज्यावेळेस आपण CBC करतो, NS1 अँटीजन पॉझिटिव्ह आला याचा अर्थ डेंग्यू आहे. त्यानंतर CBC केल्याने प्लेटलेट जर ड्रॉप असतील म्हणजे 1 लाखापेक्षा कमी, ॲक्च्युली प्लेटलेटचं नॉर्मल रेंज 2 to 3 लाख असते, 2 ते 3 लाखापर्यंत असतात. म्हणजे काही व्यक्तींमध्ये ते 1.75 1,75,000 असं असू शकतं, पण त्याच्या पुढंच असतात. ज्यावेळेस तो काउंट ड्रॉप व्हायला लागतो, म्हणजे 1 लाखापेक्षा कमी आला, तर आपण त्याला प्लेटलेट कमी झाले असं म्हणतो. म्हणजे आतमध्ये हिमोरेज आहे, सुरू आहे, तर तो थोडा गंभीर स्वरूपाचा समजतो आपण. म्हणजे NS1 अँटीजन पॉझिटिव्ह आला, प्लेटलेट पण कमी झाल्यात, म्हणजे हा क्लासिकल डेंग्यू नाही तर तो हिमोरेजिक पण फीवर आहे. आणि आता मग प्लेटलेट चढवणे आणि बाकी मग हायड्रेशन मेंटेन करणे, IV फ्लुइड देणे, आणि ह्या सर्व उपचार गरजेचे असतात त्यावेळी. पण मग डेंग्यूसाठी काही वेगळी औषधं आहे? नाही, डेंग्यूसाठी आपण ॲज सच म्हणजे हा काही आपण जसं म्हणतो की अँटीबॅक्टेरियल तसं नाही आहे. त्याला आपण सिम्प्टोमॅटिकच ट्रीटमेंट करतो, पण पेशंट शॉकमध्ये गेला नाही पाहिजे. तर हे मेन आहे. म्हणजे डेंग्यूमध्ये होतं काय की प्लेटलेट ड्रॉप झाल्यामुळे हिमोरेज होतं, हिमोरेजमुळे पेशंट शॉकमध्ये जातो, तर ते आपल्याला थांबवायचं आहे. म्हणजे सुरुवातीला लक्षणं आले, NS1 अँटीजन पॉझिटिव्ह आलं, लगेच ट्रीटमेंट सुरू केली
तर त्याचं पुढे जे प्लेटलेट कमी होणार ते कमी होणार नाही आणि म्हणजे रुग्ण त्याची बरा पण होतो. गंभीरता कमी करता कमी करता येईल आणि नक्कीच पेशंट दगावणार नाही. अगदी महत्त्वाचं आहे. आता जेव्हा डॉक्टर ट्रीटमेंट करतातच आहेत किंवा त्यांच्या बाजूने हे सगळे प्रयत्न चालू आहेत, जो डेंग्यूचा स्वतः पेशंट आहे किंवा रुग्ण आहे त्यांनी हे सगळं चालू असताना स्वतःची वैयक्तिक काळजी नेमकी काय घ्यायची किंवा त्याच्या आजूबाजूच्यांनी सुद्धा काय काळजी घ्यायची? तो काही पसरणारा तर रोग नाही, पण आजूबाजूच्यांनी सुद्धा काय काळजी घ्यायची? हां, तर आजूबाजूच्यांना पण काळजी घेणं नक्कीच महत्त्वाचं आहे. एकतर आधी रुग्णाबद्दल सांगतो मी. हो, चालेल. तर रुग्णाने हॉस्पिटलमध्ये असताना तर त्याचं हायड्रेशन मेंटेन होतं, म्हणजे आय व्ही फ्लूइड, त्याला कंटिन्युअस सलाईन जे म्हणतो आपण, सलाईन दिलं जातं, तर आय व्ही फ्लूइड सुरू असतात. आणि जसा पेशंट रिकवर, तो रुग्ण हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज केलं, तर त्या दरम्यान त्याचं जास्तीत जास्त पाणी पित राहणं, बरोबर. द्रव्य पित राहणं, मग त्यामध्ये ज्यूस असो बाकी असो जे काही त्याला लिक्विड याच्यामधून घेता येईल, हायड्रेशन बॉडीचं हायड्रेटेड राहणं हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. तर ती एक त्या रुग्णासाठी घेण्याची काळजी. आणि दुसरं घरच्यांसाठी जर सांगायचं झालं तर तो इन्फेक्टेड मस्किटो ज्यामुळे ह्या व्यक्तीला झाला आजार, तर तो मस्किटो लाईफ टाईम इन्फेक्टेड असतो. बरोबर. आणि त्यामुळे तो बाकी घरच्या मेंबर्सना त्यांना पण तो परत हे करू शकतो किंवा त्यांनाही त्याच्या वेळेला चावलेला असू शकतो आणि ते पण बाधित असू शकतो. तर त्यावेळी होतं काय, त्यामुळेच डेंग्यू रिपोर्टिंगकडे येणारच आहे मी. ती का महत्वाची आहे, आपण जे सर्वेक्षण करतो, सर्व्हिलन्स करतो, तर ते का महत्वाचं आहे त्यानंतर ते सांगेलच मी पुढं. तर ज्यावेळेस आपला एखादा डेंग्यूचा रुग्ण आढळतो तर याचा अर्थ असतो की तिथं मॉस्किटो किंवा डासांचा खूप प्रसार आहे त्या एरियामध्ये आणि खूप सारे बाधित रुग्ण असू शकतात. मग प्रत्येकाला ट्रॅक करणे, प्रत्येकाला हॉस्पिटलाइज करणे किंवा घरी पण ट्रीटमेंटसाठी हे देणे किंवा साधारण ताप म्हणजे सुरुवातीचाच हे असेल तर, आणि अशा प्रकारे त्याला आपण सर्व बघतो की सर्व जणांना आपण व्यवस्थित ट्रीटमेंट मिळते, दिले, त्यांना आपण निदान केलंय, हे सर्व आपण नोंद ठेवतो ह्या गोष्टी. खूपच महत्त्वाची माहिती डॉक्टर तुम्ही देताय. आम्हाला तुमच्याकडनं अजूनही माहिती घ्यायची, आमच्या मनात अनेक प्रश्न आहेत, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात छोटासा ब्रेक. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर नंदकुमार साळुंके यांच्याशी डेंग्यू या आजारासंदर्भात. त्याची लक्षणं काय, त्याच्यावर कसे उपचार केले जातात किंवा नेमकं त्याचं प्रतिबंध करण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर, तुम्ही मगाशी सांगितलं की डेंग्यूचा रुग्ण असेल तर त्याच्या आजूबाजूचे सुद्धा कदाचित संशयित रुग्ण असू शकतात, कारण तेच त्याच एरियात राहत आहेत. तर मला हाच पुढच्या या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की मग डेंग्यू झालेल्या त्याबद्दल आपण बोललो, पण डेंग्यू होऊच नाही आहे म्हणून असे काही प्रतिबंधात्मक उपाय किंवा आपण आपली स्वतःची आणि परिसराची काय काळजी घेतली पाहिजे? हा नक्कीच खूप छान प्रश्न आहे मॅडम. तर यामध्ये काय करता येईल की हा तर आहे, कारण मच्छर असतात कुठे कितीही असतात आपल्या देशामध्ये, तर त्याची भरभराटी आहे असं म्हणता येईल थोड्या याच्यामध्ये. तर मॉस्किटो तर आहेत, आजूबाजूला पण आहेत, फक्त आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन कसं करता येईल. तर काय होतं की ज्यावेळेस आपण बाहेर जातो आपल्याला लक्षात येतं की आहेत मच्छर तिथं, किंवा घरी अशा काही गोष्टी होतात की आपलं दुर्लक्षितपणे मग घरामध्ये मॉस्किटो जन्म घेतात असं म्हणता येईल. की जसं की फ्लावर वास आहेत किंवा टायर्स आहेत. आम्ही ज्यावेळेस स्लम एरियाचे सर्वेक्षण किंवा तिथं जाऊन जनजागृती करतो तर त्यावेळी लक्षात येईल की टायर फुटलेले आहेत, तसेच का बरण्या आहेत पडलेल्या प्लास्टिकच्या, तर त्यामध्ये मग त्याची उत्पत्ती होते डासाची. तीच झाली नाही तर हा सर्वात मोठी खबरदारी असेल त्या घरानं घेतलेली. तर आम्ही एक असं म्हणतो की आठवडाभरामध्ये एकदा तरी जिथं जिथं पाणी साचतंय, म्हणजे असं नाही की तुम्हाला खूपच पाणी, कारण डासांसाठी खूप पाण्याची गरज नसते, त्यांना एक मिलीमीटर जरी पाणी मिळालं तेवढ्या याचं तरी त्यामध्ये त्यांची उत्पत्ती होते. बापरे. म्हणजे काय करायचं की आठवड्याभराला एक तुम्ही स्वतः निरीक्षण करा घरामध्ये, जिथं जिथं तुम्हाला वाटतंय की इथं पाणी साचू शकेल आणि ते पाणी वाहतं नाही, म्हणजे जागेवर थांबणार आहे, थांबणाऱ्या पाण्यामध्येच त्याची उत्पत्ती होते. तर तुम्ही घराचं सर्वेक्षण करायचं आणि जे सपोज काय होतं की जिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पाणी आठवड्यातून एकदा येतं किंवा 10 दिवसातून येतं, पाणी भरून ठेवलं जातं, मग तुम्ही त्याची काळजी घ्या. पाणी एकामध्ये भरा तुम्ही, आणि ज्यावेळेस तुम्हाला
आठवड्यानंतर दुसऱ्या वेसलमध्ये टाका, ते उलट करून ठेवा. त्यामध्ये मच्छर होणार नाहीत किंवा डासाची उत्पत्ती होणार नाही. म्हणजे तिथंच उत्पत्ती होणार आणि इथं तुम्हाला रोग देणार, असं थोडक्यात म्हटलं तर नक्कीच हे आहे, योग्य आहे बोलणं असं. त्या जागी मग तुम्ही तशी एक काळजी घेऊ शकता. हे झालं त्याला आम्ही ब्रीडिंग साईट किंवा ब्रीडिंग स्पॉट्स म्हणतो, तर ते डिस्ट्रॉय करणं असं करू शकता तुम्ही. आणि ॲडल्ट मस्किटो जे असतात ते ॲक्च्युली जे रोग करतात, पसरवतात, मग त्यासाठी फॉगिंग आहे. मग तुमचं प्रॉपर वेस्ट डिस्पोजल म्हणतो आपण, तुमच्या घरामध्ये कचरा जे म्हणजे विल्हेवाट लावली पाहिजे कचऱ्याची. राईट. तर त्यामध्ये आम्ही असं म्हणतो की त्याच्या रेस्टिंग हॅबिट्स मस्किटोच्या, तर तो तिथं थांबतो. तर ते थांबण्यासाठी त्याला जर ती जागा नाही दिली किंवा तो कचरा जर नाही दिला, वेळेवर हटवला, तर तो नक्कीच तो तिथं थांबणार नाही. आणि फवारणी झाली तर मग आणखीनच बेटर. बरोबर. तर हे झालं फॅमिली लेवलवरचं काय तुम्ही कशी काळजी घेऊ शकता. त्याप्रमाणेच आपला नॅशनल प्रोग्राम पण आहे, राष्ट्रीय कार्यक्रम पण आहे की जो खूप छान पद्धतीने चालतो. त्याच्याकडे आपण वळूच यात डॉक्टर. म्हणजे कुटुंबाच्या बाबतीत हा स्वच्छता राखणं किंवा ओल्या जागा कोरड्या ठेवणं हा एक महत्त्वाचा सल्ला या संदर्भात तुम्ही दिला की जेणेकरून डासांची उत्पत्तीच होणार नाही. अगदी खरं आहे. पण मग आता पुढचा प्रश्न साहजिकच असा येतो की व्हेक्टरजन्य रोग ज्याला आपण म्हणतो, कीटकांपासून होणारे रोग, तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना. आणि ते कोणकोणत्या प्रकारचे असतात? तर कीटकजन्य रोग म्हणजे हा एकतर डेंग्यू, त्याच्या आधी मलेरिया. पण डेंग्यू आणि मलेरियामध्ये मी डेंग्यू आजचा त्यामुळे विषय पण ठेवला, कारण हा थोडा डेंजर किंवा थोडासा सिरियस आहे, गंभीर आहे. आणि दुर्लक्षित थोडासा झाला की तो व्यक्ती दगावतो. अगदी खरं आहे. असे काही अनुभव मी सांगणार पण आहे थोड्या वेळात पुढे जसं जाऊ आपण तसं. तर त्यामुळं हा गंभीर आहे. त्यानंतर मलेरिया आहे, त्यामध्ये चिकनगुनिया आहे, लिम्फॅटिक फिलेरियासिस आहे. असे वेगवेगळे रोग आहेत त्यामध्ये की जे कीटकाद्वारे होतात. पण मलेरिया आणि डेंग्यू हे कॉमन आहेत, म्हणजे खूप सहजपणे पसरतात, सहजपणे होतात. तर त्यामुळे आपण जास्तीत जास्त फोकस त्यावर करतो की त्या रोगांवर किंवा ते रोग होऊ नयेत. तर त्यासाठी आपला नॅशनल प्रोग्राम पण आहे. त्याला आपण वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल, म्हणजे त्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवायचं. वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल हा उपक्रम आहे. हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्या अंतर्गत त्या प्रोग्राममध्ये, त्या कार्यक्रमामध्ये की जसं प्रत्येक कर्मचाऱ्याची काय भूमिका आहे, त्यामध्ये सर्वेक्षण कसं झालं पाहिजे, केस डिटेक्शन कसं झालं पाहिजे, त्यांची ट्रॅकिंग कशी झाली पाहिजे, आपण आउटब्रेक म्हणतो किंवा मोठ्या प्रमाणात तो रोग पसरवू नये, त्यामध्ये आपल्या भारताची काय मेकॅनिझम आहे किंवा आपण कशा पद्धतीने काम करतो, तर ते पण गरजेचं आहे. ते जाणून घेणंही गरजेचं आहे थोडंसं प्रत्येक कर्मचारी. म्हणजे हा शासनाचा उपक्रम अगदी फोकस्ड आहे याचसाठी, वेक्टरजन्य जे आजार पसरतात त्याच्यासाठी. पण मग ह्या प्रोग्राममध्ये आरोग्य कर्मचारी तुम्ही जो म्हणलात त्याची भूमिका नेमकी काय असते किंवा तो नेमका कसा काम करतो? तर आरोग्य कर्मचाऱ्यांचं हे काम असतं की पहिलं तर केस डिटेक्शन, म्हणजे कुठलीही डेंग्यूची केस अनडिटेक्टेड नाही राहिली पाहिजे. प्रत्येक केसचं डिटेक्शन झालं पाहिजे. तर डिटेक्शन झाल्याचा फायदा काय होईल? एक तर त्या रुग्णाला उपचार मिळतील, तो बरा होईल, त्याचं कॉम्प्लिकेशन्स होणार नाही, तो दगावणार नाही. हे झालं रुग्णाला फायदा. आणि रुग्ण जर आपण डिटेक्ट केला तर तो घरी आपण ठेवत नाही, म्हणजे त्याची सिरियसनेस बघून त्याला हॉस्पिटलाइज करतो, दवाखान्यात घेऊन येतो. म्हणजे तो आणि त्यानंतर तो एरिया पूर्ण बघितला जातो, त्याचं सर्व्हिलन्स केलं जातं. परत ते आपण स्ट्रिक्टली सर्व्हिलन्स करतो. आपली जी सिस्टीम आहे, आरोग्य कर्मचाऱ्यांची सिस्टीम आहे, केस डिटेक्शनचं आहे, तर ते खूप छान प्रकारे काम करतात. पूर्ण एरियामध्ये केसेस डिटेक्ट करतात. आणि जर अधिकाधिक केसेस असतील त्या एरियामध्ये तर मग पूर्ण आपण आपले जे कंट्रोल मेजर्स घेतो आपण, की जसं फवारणी आहे, ब्रीडिंग स्पॉट डिस्ट्रक्शन आहे, तर ह्या सर्व गोष्टी राबवल्या जातात कालांतराने. तर त्यामध्ये प्रामुख्याने केस डिटेक्ट करणे, म्हणजे हे आरोग्य कर्मचाऱ्याचं काम आहे. केस डिटेक्ट करतात, त्याला आपण ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स म्हणतो. म्हणजे सक्रिय सर्वेक्षण असं म्हणता येईल त्याला. तर ते ऍक्टिव्हली जातात, फोर्टनाईट व्हिजिट करतात फॅमिलीमध्ये, की जे आमचे गाव पातळीवरचे जे कर्मचारी असतात, आशा वर्कर आहेत, ANM आहेत, MPWs आहेत, ते गाव पातळीवर काम करतात. ते प्रत्येक 15 दिवसाला फॅमिली व्हिजिट देतात, घरभेटी देतात आणि मग तशी रेकॉर्ड करतात की किती रुग्ण आहेत त्या घरामध्ये. ब्रीडिंग स्पॉट्स चेक करतात, घरात आहे का. तर हे खूप छान प्रकारे चालतं. त्यामुळेच आपण थोडंसं कंट्रोल करू शकलो, कंट्रोलमध्ये आहे. पण हे झालं प्रोग्राम अंतर्गत होणारे ऍक्टिव्हिटी. पण म्हणजे या आरोग्य कर्मचाऱ्याची जी भूमिका आहे ती फार महत्वाची. त्यांनी जर हे डिटेक्टच केलं नाही तर आपल्याला त्या रोगाची जी काही व्याप्ती झाली आहे ती लक्षातच येणार नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचारी हा किती निष्ठेने आणि किती
तळमळीने काम करतोय, मला असं वाटतं ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. पण मग याच्या अंडर तुम्ही जे आता म्हणला सर्वेक्षण केलं जातं त्या रोगाचं, तर हे फक्त याच रोगाच्या बाबतीत असतं का बाकी पण रोगांच्या बाबतीत हे सर्वेक्षण केलं जातं? सर्वेक्षण खूप वेगवेगळ्या रोगांसाठी केलं जातं. तर त्यामध्ये आपण जे ट्युबरकुलोसिस, हा थोडासा विषय आला म्हणून थोडंसं बोलतो ह्याबद्दल. तर आपण ट्युबरकुलोसिस किंवा टीबीच्या ज्या केसेस असतात की टीबीचे रुग्ण, तर त्याला आपण पॅसिव्ह सर्व्हिलन्स म्हणतो. पॅसिव्ह म्हणजे काय होतं की आलेला रुग्ण त्याची आपण तपासणी करतो. म्हणजे खोकल्याचा रुग्ण असेल, ताप आलेला असेल, खोकला असेल थोडासा, लगेच तपासणी करा आणि टीबी आहे का नाही बघा. तर हे झालं पॅसिव्ह सर्व्हिलन्स, ती पण कंटिन्युअसली चालत राहते. बरोबर आहे. आणि त्या व्यतिरिक्त एड्ससाठी एक सर्व्हिलन्स असतं, त्याला आपण सेंटिनल सर्व्हिलन्स असं म्हणतो. तर हे सर्वेक्षणाच्या 2-3 प्रकार आहेत असे. तर त्यामध्ये मलेरिया, डेंग्यूसाठी जे होतं तर ते ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स किंवा मग त्याला सक्रिय सर्वेक्षण असं म्हणू शकतो. आणि मग ते काय प्रादेशिक पातळ्यांवर तुम्ही त्याचे रिजन्स ठरवलेले असतात, कसे असतात त्याचं सर्वेक्षण करण्यामधले प्रक्रिया साधारण कशी असते? त्यामध्ये की राष्ट्रीय लेवलवर आपला प्रोग्राम आहे, प्रत्येक स्टेट म्हणजे राज्यावर तर राज्याचे सर्व्हिलन्स युनिट असतात, त्याला आपण स्टेट सर्व्हिलन्स युनिट म्हणतो. आणि त्यानंतर खाली असतं की डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट लेवलला पण सर्व्हिलन्स युनिट असू शकतो की डिस्ट्रिक्ट सर्व्हिलन्स युनिट. आणि त्यानंतरचे जे 2 प्रोग्राम आणखी चालतात त्यामध्ये IDSP आहे, म्हणजे इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स, आणि IHIP इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म, असे दोन परत त्यामध्ये आहेत. तर त्याच्याद्वारे काय होतं की डिस्ट्रिक्ट लेवलवर ह्या सर्व दोन्ही प्रोग्रामच्या माध्यमातून कर्मचारी प्रत्येक केसचं रिपोर्टिंग करतात. मग त्यामध्ये सस्पेक्टेड केस असेल की जे आजूबाजूचे फॅमिली मेंबर कदाचित सस्पेक्टेड असतील, एक कन्फर्म रुग्ण असेल तिथं, तर दोन्हीची तिथं पोर्टलवर एंट्री होते की ह्या एरिया नोंद होते, ह्या एरियामध्ये ह्या घरामध्ये एक संशयित रुग्ण होता आणि 2 कन्फर्म होते किंवा वेगळं आणखीन काही. तर अशा प्रकारे हा अगदी म्हणजे सर्वेक्षणाचं महत्त्व किती आहे आणि त्यामुळे त्या रोगाच्या निर्मूलनासाठी किंवा तो आटोक्यात आणण्यासाठी सुद्धा त्याचा खूप फायदा होत असणार आहे. प्रेक्षक हो, या संदर्भात शासन नेमकं काय योजना राबवतं, उपक्रम करतं आणि त्याचा काय फायदा होतो ते आपण बघणारच आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय की डेंग्यू हा आजार नेमकं काय काय करू शकतो, त्याची लक्षणं काय असतात किंवा त्याच्यामुळे रुग्णावर काय काय परिणाम होतात आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी शासनामार्फत काय काय उपक्रम केले जातात, योजना राबवल्या जातात. तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिली, जी नॅशनल लेवलवर हा जो कार्यक्रम चालला आहे त्याच्यामध्ये सर्वेक्षण केलं जातं. मग ते अगदी राज्य पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल आणि त्याच्यानंतर स्थानिक पातळीपर्यंत हे सगळी नोंद ठेवली जाते. आणि मला असं वाटतं या सर्वेक्षणाच्या या नोंदीमुळे तुमच्यासारख्या डॉक्टरांना सुद्धा याच्यावर उपचार करणं किंवा या रोगावर नियंत्रण मिळवणं हे सोपं जातं. आता पुढचा एक प्रश्न असा येतो की आपण शहरी भागात राहतो, या एकंदरीत डेंग्यूचा विचार करताना या आजाराचा ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये त्याचं काही प्रमाण वेगळं आहे का, हे एक तर विचारायचं आहे. आणि तुम्ही जो नियंत्रणाचा मुद्दा आपला आहे की याच्यावर कंट्रोल यावा, तर याच्या संदर्भात वेगवेगळे तेथे पॅरामीटर्स असतात का? ग्रामीण शहरी भागात काही वेगळं केलं जातं का? शहरी भागामध्ये की जिथं स्लम फॉर्मेशन आहे, सेक्टर जे फॉर्म होतात, अनऑर्गनाइज सेक्टर म्हणतो आपण, की अनप्लान्ड एरिया तयार होतात, कन्स्ट्रक्शन्स जास्त चालतात शहरामध्ये, तर त्यामध्ये पाण्याचाही तेवढाच प्रॉब्लेम आहे, साठवलं जातं. आपण शहरी आणि ग्रामीण भागाचा जर पाणी साठवण्याचा विचार केला तर शहरामध्ये साठवण्याची गरज पडते की फ्रिक्वेन्सी कमी आहे, कमी दिवसाने कमी वेळा पाणी येतं, तर ते एक कारण आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं हे म्हणजे की इथले जे आहेत शहरामध्ये काम करणारे, की एकतर खेडेगावातून आले शहरामध्ये काम करण्यासाठी, पुण्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्यामध्ये खूप सारे गावाकडचे मुलं असतील की जे 20-30 वयाचे आहेत, ते येतात. मग ताप आलाय, परत त्यांचं जॉब सुरू असतं, त्या दरम्यान आलेला ताप गोळी घेतली, कमी नाही झाला, परत दुसऱ्या दिवशी गोळी घेतली, असं चालढकल होते, पुढे ढकललं जातं. तर ही एक मोठी समस्या आहे. त्यांचा जॉब जायला हे नको, आजची सुट्टी नको पडायला, तर हा एक त्यामागचा मोठा विषय आहे. तर त्यामुळे ते चालढकल करत राहतात, गोळ्या घेत राहतात. पण प्रमाणाच्या दृष्टीने ग्रामीण भागात कमी आहे, शहरी भागात जास्त असं तुम्ही म्हणता? शहरी भागामध्ये थोडं जास्त म्हणता येईल. त्याचं दुसरं कारण हे पण आहे की गाव लेवलवर आपली जी रिपोर्टिंग आणि जे कर्मचारी जे काम करतात
तर त्यांना थोडंसं गावाची प्रॉपर माहिती आहे, गावाचे जल साठे माहिती आहेत, कुठं उत्पत्ती होऊ शकते हे माहीत असतं. नवीन कन्स्ट्रक्शन साईट्स नसतात. हे बरेचसे म्हणतो आपण की गाव लेवलवरच्या वेगळ्या गोष्टी आणि त्यामुळे नियंत्रण शहरामधल्या पण पटकन होऊ शकतं तिथे. नियंत्रण गावल्यावर तो नक्कीच थोडं लवकर होऊ शकतं, कारण माहीत असतात कुठं कुठं होऊ शकतं. गावाची लोकसंख्या माहीत असतात, अगदी सगळं खरं. सगळं फिक्स असतं, पॅरामीटर्स फिक्स असतात. आशा वर्कर, ANM वर्कर त्यांना माहीत असतं कुठं आहे, काय होऊ शकतं, खरंय खरंय. घराची माहिती असते पूर्ण. तर हे थोडे फायदे आहेत की गावाकडे काम नियंत्रण करण्याचे, लवकर येऊ नियंत्रणामध्ये येण्याची ही गोष्ट. तेवढेच इकडचं हे आहेत. मी नक्कीच म्हणेल की शहरी भागामध्ये स्लम फॉर्मेशन आहे, अनसेटल्ड आणि अनप्लान्ड थोडंसं चालेलं असतं, कन्स्ट्रक्शन चालेलं असतं कंटिन्युअसली. आणि एकंदरीत शहराचा विस्तारही खूप विस्तार आहे. शहराचा ह्या त्यामुळे गोष्टी ती आहेत, नोंद त्यामुळे ते ठेवणं आणि ते रेकॉर्ड असणं हे पण थोडं पटपट होण्यासारख्या गोष्टी नाही. नाहीये, थोडं बरोबर. थोडं डिफिकल्ट आहे. आपण जो पहिल्यांदा मुद्दा बोललो होतो की डेंग्यू पटकन आजार म्हणून किंवा ताप म्हणून दुर्लक्ष केला जातो. मला एक सांगा सर की डेंग्यू गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो हे तर तुम्ही म्हणलात, पण किती गंभीर असतो आणि तो लाईफ थ्रेटनिंग असेल तर त्या लाईफ थ्रेटनिंग तो मृत्यूपर्यंत न जाण्यासाठी काही कमिटी किंवा काही रिव्ह्यू कमिटी शासनातर्फे केली आहे का? नक्कीच. तर रिव्ह्यू कमिटी असते तर ती डिव्हिजनल लेवलला असते, म्हणजे आपण रिजनल लेवल म्हणू की जसं पुणे सर्कल किंवा पुणे विभाग. पुणे विभागामध्ये 3-4 जिल्हे येतात की जसं सातारा आहे, कोल्हापूर आहे, नगर जिल्हा आहे, तर हे सोलापूर जिल्हा आहे. बरं. तर असे जिल्हे येतात आणि त्या डेंग्यू डेथ कमिटी. तर माझाच अनुभव असा आहे की 4 महिन्यापूर्वी मला संधी मिळाली त्या डेंग्यू कमिटीमध्ये एक्सपर्ट म्हणून जाण्याची. आणि त्या कमिटीमध्ये होतं काय की त्या दरम्यान एका महिन्याचे जे डेथ झालेले आहेत डेंग्यूमुळे की ज्या व्हायला नाही पाहिजे होत्या, कारण आपणच बघत आलो की हा प्रिव्हेंट करू शकतो आपण. कारण असं नाही की आजच एकदम कळालं आणि त्याला औषधच नाही किंवा काही करताच येत नाही, असं नाही. फक्त तो डिटेक्ट झाला पाहिजे. मग त्या व्यक्तीद्वारे पटकन रुग्णालयामध्ये येऊन किंवा मग कर्मचाऱ्यांद्वारे. पण मी जसं म्हटलं की रुग्ण किंवा तो व्यक्ती जास्त खबरदारी घेत खरंय, नाही. वैयक्तिक आपणच खबरदारी आपल्या आरोग्याची घेतली पाहिजे. तर माझाच अनुभव असा आहे की एक केस अशीच डिस्कस होत होती की जो खराडीचा एक 20 ते 30 वर्षाचा एक तरुण असावा, इंजिनियर होता तो. तर त्याचंही असंच होतं. तो आता एका हॉस्पिटलमध्ये डेथ झाली त्याची, पुण्याच्या, मी त्या हॉस्पिटलचं नाव नाही घेत. तर 3-4 दिवस त्याला ताप होता आणि त्यानंतर तो फक्त गोळ्या घ्यायचा की पॅरासिटामॉल घेतली, कमी नाही झाला. मग 2-3 दिवसांनी जॉब असल्यामुळे जावं लागलं. तर ती ह्याची पूर्ण हिस्ट्री कलेक्ट झाली, गोळा झाली होती की कसं कसं झालं. आणि त्यानंतर 4थ्या दिवशी त्याला एकदम ॲडमिट करायला लागलं. आणि ज्यावेळेस त्याला ॲडमिट केलं तर त्यावेळी ऑलरेडी तो जवळपास शॉक सिंड्रोमच्या तिथं होता. म्हणजे आपण जे म्हटलं की क्लासिकल डेंग्यू, त्यानंतर डेंग्यू हिमोरेजिक फिवर की प्लेटलेट कमी व्हायला लागतात, रक्तस्राव व्हायला लागतो. आणि रक्तस्राव झाल्यानंतर की जो शॉकमध्ये जातो व्यक्ती, तर तो जवळपास त्याच्या आसपास होता कुठंतरी. तर त्यानं पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जर हॉस्पिटलला आला असता तर तो तरुण मरण्याचं हे नाहीये, तर तो तरुण असा दगावला गेला. तर डेथ कमिटी, जसं तुम्ही विचारलात प्रश्न की डेथ कमिटी काय काम करते, तर ह्यावर आम्ही हेच करतो की मृत्यूची कारण मीमांसा, म्हणजे कारण काय होतं, मग त्यामध्ये डिले का झाला. एक तर डिले खूप डिलेच आहे ना, म्हणजे की डिले नसता झाला त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी तो दगावलाच नसता. डिलेचं कारण काय, तर बऱ्यापैकी असं आमचं ऑब्झर्वेशन आहे की डिलेचे हेच कारण आहेत, निष्काळजीपणा. त्यामुळे मी पहिल्यापासून हेच म्हणलं की तापाला तुम्ही सिरियसलीच घ्या, कारण तो कधी असा एकदमच रोगाचा ताप असू शकतो तो, आणि एकदमच कॉम्प्लिकेशन्स होऊन डेथ होऊ शकते. हे एकदम ज्वलंत उदाहरण. म्हणजे एक 20-30 वर्षाचा तरुण की ज्याचं डायग्नोसिस नाही झालं किंवा त्यानं स्वतः थोडा निष्काळजीपणा घेतला, स्वतः गोळ्या घेऊन असं, तर त्याची डेथ झाली. तर ते असं नाही व्हायला पाहिजे. तर कारण मीमांसा करणे, कुठल्या कारणामुळे दगावला रुग्ण, त्यानंतर त्याला डिले काय होता, ज्या हॉस्पिटलला तो गेला तिथं पूर्ण सोयी होत्या ना होत्या, म्हणजे आपल्याला सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे त्यामध्ये काय बदल करता येतील आपल्याला, गाव पातळीवरची रेफरल सिस्टीम आणखीन कशी स्ट्रेंथन करता येईल,
त्यामध्ये मग रेफरल सिस्टीम झाली की रेफर करताना मग ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस असो, बरोबर आहे. स्टाफ असो, तिथले MPW वर्कर्स असो, की ज्यांना कळालं की हिमोरेजिक फिवरमुळे तो रुग्ण बाधित आहे, तर त्याला रेफर करणं गरजेचं असतं. मग ॲम्ब्युलन्समध्ये रेफरल झाला होता नव्हता, जिथं झाला होता तिथं त्या सुविधा होत्या का, मग सर्व डॉक्टर 3-4 डॉक्टरांची कमिटी असते हे. बर त्यामध्ये औषध वैद्यकशास्त्र त्याचे डॉक्टर म्हणजे MD मेडिसिन, हो त्यानंतर पिडियाट्रिक म्हणजे बाल वयात जर डेथ झाली असेल तर पिडियाट्रिशियन्स असतात. बरोबर. आमच्या कम्युनिटी मेडिसिनचे डॉक्टर असतात तिथं. बरोबर. मायक्रोबायोलॉजी किंवा लॅब जे पॅथॉलॉजी लॅब तिथले डॉक्टर्स असतात. पण मग ही काय राज्य पातळीवर करते का कमिटी काम का स्थानिक ही पातळी? विभागीय पातळीवर असते मॅडम. विभागीय म्हणजे जसं मी सांगितलं की पुणे विभाग, हां. पुणे विभागामधले येणारे डिस्ट्रिक्ट्स, ह्या डिस्ट्रिक्टमध्ये होणाऱ्या मंथली डेथ्स, ओ. तर त्यांचं रिव्ह्यू होतं. म्हणजे ह्या डेथ्स पुढे नाही झाल्या पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे रेफरलमध्ये कुठं नेमकं का झाली ती डेथ, तर व्हायला न पाहिजे, एकतर व्हायला न पाहिजे म्हणून हो. त्याची का झाली ह्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. ही कमिटीचं काम असतं की केसचं पूर्ण ॲनालिसिस करणे, बरोबर. पूर्ण रिपोर्ट तयार करणे आणि हे परत नाही झालं पाहिजे. याच्यासाठी असे काळजी. रुग्ण नाही दगावले पाहिजेत. म्हणजे एकदम तरुण वयाचा रुग्ण दगावला तर ते चांगलं नाही आहे. लेटेस्ट आकडेवारी काय सांगते आकडेवारी की नक्की किती प्रमाण आहे या डेथचं डेंग्यूमुळे झालेल्या? डेंग्यूमुळे जर निग्लेक्ट होत असेल तर त्याच दरम्यान डेथ्स होतात. अदरवाईज जर आपण प्रॉपर म्हणजे रुरल एरियाचं जर घेतलं तर केसेस आहेत दोन्हीकडे पण केसेस आहेत. पण मग त्या केसेसच्या Deaths कमी प्रमाणात आहेत. हां, Deaths मृत्यू कमी किती आहेत. आहेत? कमी. Deaths कमी आहेत, खूप कमी आहेत, पण तेवढ्या पण झाल्या नाही पाहिजेत. हां, झाल्या नाही पाहिजे म्हणजे लेस दॅन 1% म्हणेन मी, अगदी पण तेवढ्या पण झाल्या नाही पाहिजेत बरोबर आहे. केसेसच्या अशा. हे डॉक्टर म्हणून तुम्हाला ते अगदी जेन्युइनली वाटणारच म्हणजे की एक पण डेथ नाही झाली पाहिजे किंवा मृत्यूचं प्रमाण शून्यच असलं पाहिजे त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. प्रेक्षक हो, बघा, आपण ही माहिती घेतोय की जो आजार आहे तो त्या संदर्भात आपण उपचार करणं आणि त्या आजाराने गंभीर स्वरूप घेण्याच्या आधीच डॉक्टरांकडे जाणं म्हणजे मग त्यातल्या मृत्यूचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. आपण अजूनही माहिती घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डेंग्यू या आजाराबद्दल आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर नंदकुमार साळुंके. डॉक्टर, तुम्ही हे जे शासनामार्फत उपक्रम होतात आणि नेमके ते कसे काम करतात हे आम्हाला सांगत होतात. तर इंटिग्रेटेड व्हेक्टर मॅनेजमेंट हा एक शब्द आम्ही ऐकलाय, IVM. तर हे नेमकं काय आहे आणि ते कसं कार्य करतं? तर इंटिग्रेटेड वेक्टर मॅनेजमेंट हा आपल्या कार्यक्रमाचा बॅकबोन म्हणजे मुख्य आधारस्तंभ आहे असं म्हणतो. तर त्याला इंटिग्रेटेड का म्हटलंय तर हे थोडं मी सांगेन. तर इंटिग्रेटेड म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने एकच ऑब्जेक्टिव्ह, आणि तो ऑब्जेक्टिव्ह म्हणजे केसेस पूर्ण डिटेक्शन आणि डेथ्स पूर्ण कमी. तर हाच एक ऑब्जेक्टिव्ह ठेवून वेगवेगळ्या पद्धतीने जे आपण काम करतो त्याला इंटिग्रेटेड वेक्टर मॅनेजमेंट म्हणतो. मग त्यामध्ये केस डिटेक्शन असो, जसं मी सांगितलं की आपण ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स करतो, सक्रिय सर्वेक्षणाच्या द्वारे गाव पातळीवर असो, शहरी पातळीवर असो, शहरी लेवलला असो, तर ते आपण रुग्ण डिटेक्शन त्यांना डिटेक्ट करा. सुरुवातीला फिवर असेल तर आधी पॅरासिटामॉल द्या, फिवर बघा, चाचण्यांसाठी पाठवा, आणि डेंग्यू डिटेक्शन झालं की इमिजिएटली त्याला ट्रीटमेंट. हे पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट त्यामध्ये हे आलं की मॉस्किटो मेजर्स, त्याला आपण अँटी लार्वल मेजर म्हणजे ब्रीडिंग साइट्स पण झाल्या नाही पाहिजेत आणि ॲडल्ट मॉस्किटो ते पण झाले नाही पाहिजे. तर ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिपोर्टिंग. तर ह्या तिन्ही गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्यामध्ये. तर रिपोर्टिंगचं महत्त्व हे सांगितलं मी की आता एक ठिकाणाहून केस डिटेक्ट झाली तर तिथं आणखी केसेस असू शकतील, तर त्या पण केसेस सुटल्या नाही पाहिजेत. आणि तो एरिया म्हणजे परत केसेस नाही झाल्या. कारण मी जसं सांगितलं की एकदा मॉस्किटो इन्फेक्टेड झाला की तो त्याच्या लाईफ टाईम इन्फेक्टेड असतो, किती जणांनाही तो इन्फेक्ट करू शकतो. म्हणजे त्या एरियात एकच नाही तर 10 पण केसेस मिळू शकतील. म्हणजे एकदा केस डिटेक्ट झाली की इमिजिएटली त्या एरियामध्ये जायचं आणि मग अँटी अडल्ट मेजर्स म्हणजे फॉगिंग हे करून, आणि मी परत IECच्या मुद्द्याला येईलच, तर ते करून आपण पूर्ण आटोक्यात आणायचं ते. आणि त्याची रिपोर्टिंग करायची. जसं मी 2 पोर्टलचं नाव घेतलं, IDSP आणि IHIP, हे 2 पोर्टल. त्यामध्ये आपण रिअल टाइम डेटा कलेक्शन म्हणतो. कारण आज ह्या एरियामध्ये रुग्ण आहे ही माहिती मिळते. बरोबर. म्हणजे सर्वांनाच ती माहिती असते. मग त्यामध्ये मेजर्स
गेले का आपले, पण मग हे पोर्टल जनजागृती झाली का. तर ही पोर्टल सगळ्यांना ऍक्सेस असतो मॅडम. म्हणजे PHC लेवलवरून डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला, पुण्याचं कुठलंही हॉस्पिटल घ्या तुम्ही, तर तिथं IHIP पोर्टल मिळेल तुम्हाला कुठल्याही ह्याला. मग तिथं डेंग्यूचे किती रुग्ण आहेत, तर मी जसं सांगितलं की संशयित रुग्ण आणि कन्फर्म रुग्ण, दोन्ही रुग्णाची तिथं माहिती, आणि कुठल्या एरियामध्ये आला, त्या एरियामध्ये आला तर त्या एरियामध्ये तसे मेजर्स घेतले का, तशी आपली टीम आहे का तिथं आपण डिप्लॉय केलेली, तर त्या टीमनं सर्व एरियाचं सर्वेक्षण झालंय का, पूर्ण केसेस रिपोर्ट होत आहेत का त्यातल्या, हे सगळं तर हे सर्व म्हणजे म्हणून त्याला इंटिग्रेटेड वेगवेगळ्या आणि ते आणि जनजागृती, त्या ॲडिशनली जनजागृती. बरोबर. म्हणजे तुम्ही आता जो उल्लेख केलात की IEC, तर हे IEC कशाचे शॉर्ट फॉर्म्स आहेत? तर IEC म्हणजे इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन. इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन. हां, तर आरोग्य कर्मचाऱ्यांना आमचा हा खूप आवडता शब्द आहे IEC, म्हणजे खूप कॉमनली यूज करतो आम्ही IEC. तर IEC म्हणजे जनजागृती करणं म्हणजे IEC. तर म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे करेक्ट इन्फॉर्मेशन, बरोबर, रोगाची करेक्ट इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे तो पसरतो कसा, एकापासून दुसऱ्याला कसं होतो आणि कसा प्रतिबंध करायचा, हे पहिली गोष्ट. त्यानंतर त्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे त्यांच्यासोबत डायलॉग करा, कम्युनिटीमध्ये जा, त्यांच्याशी डायलॉग करा, फॅमिली मेंबरला, जे हेड ऑफ द फॅमिली असेल त्यांच्याशी चर्चा करा की असा रोग पसरवतो, तुमच्या इथं एवढे रुग्ण आहेत, तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, तुमच्या घरातले सस्पेक्टेड किती आहेत, बरोबर, किंवा जे आजारी आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना हा प्रतिकारक्षमता कमी असल्यामुळं तीव्र स्वरूपाचा होऊ शकतो. तर ही सर्व जनजागृती आणि त्याला इंटिग्रेटेड वेक्टर मॅनेजमेंट IVM प्लस IEC ह्या आमच्या मुख्य ॲक्टिव्हिटीज आहेत. बरोबर. आणि आपला प्रोग्राम ह्या दोन ॲक्टिव्हिटीमुळेच खूप छान राबवला जातोय आणि आमचे कर्मचारी नक्कीच ह्याचा म्हणजे IECचं खूप जनजागृती खूप चांगल्या प्रकारे करतात. ते मला असं वाटतं आजचा हा कार्यक्रमही त्याचाच एक भाग आहे की जेणेकरून आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवते. आपल्या आरोग्य संपदा या कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे की ही जनजागृती आणि ही जास्तीत जास्त शास्त्रीय माहिती ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. डॉक्टर, तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून अगदी ताप म्हणजे काय इथपासनं ते डेंग्यूचा डेथ रेट वाढतोय, तर त्यासाठी नेमकं काय केलं जातं, शासनाच्या योजना, ही सगळी अतिशय विस्तृत माहिती आम्हाला दिलीत. आता प्रेक्षकांसाठी एक डॉक्टर म्हणून आणि या क्षेत्रात तुम्ही खूप महत्त्वाचं काम गेली अनेक वर्ष करताय, तर प्रेक्षकांसाठी तुम्ही नेमक्या काय टिप्स किंवा संदेश देऊ शकाल? प्रेक्षकांसाठी माझा एकच संदेश राहील की तुम्हाला जर ताप आला असेल, तुमच्या घरामधील कुणाला ताप आला असेल, ते लहान बालक असो, वयोवृद्ध असो, ॲडल्ट असो, कुठल्याही वयाचा व्यक्ती असो, तर त्या तापाला तुम्ही सिरियसली घ्या. सेल्फ मेडिकेशन म्हणतो आपण, तर ते करू नका. मग दुसऱ्या दिवशी परत गोळी दिली, तिसऱ्या दिवशी गोळी दिली, तर जसं मी सांगितलं की एक तरुण माझ्यासमोरच त्याचा मी डेथ ऑडिट, म्हणजे त्याची डेथ कशी झाली आणि का झाली, जी व्हायला नको होती. तर ह्या सर्व गोष्टी होतात आणि डेंग्यू हा आजार जेवढा थांबवण्यासाठी सोपा आहे, पण झाल्यानंतर तेवढाच तो खूप रौद्र रूप घेऊ शकतो. तर आजूबाजूची तुम्ही स्वच्छता राखा, मच्छर होणार नाहीत ह्याची काळजी घ्या, आणि होणार नाहीत म्हणजे चावणार पण नाहीत, नक्कीच हे होईल. आणि अशा प्रकारे एकजुटीने आपण ह्या डेंग्यू आणि इतर आजारांना, तशा प्रकारच्या आजारांना नक्कीच आपल्या देशाबाहेर काढू शकू. तर त्यासाठी तुमची म्हणजे जनसमुदायाची किंवा जनसामान्याची पण आम्हाला तेवढीच मदत हवी आहे या कार्यासाठी. तर तुम्ही नक्कीच स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. वा. प्रेक्षक हो, बघा, शासन हे जे आहे ते डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी, त्याला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी हे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या दृष्टीने जे कार्यक्रम राबवणं, उपक्रम राबवणं, जनजागृतीच्या योजना राबवणं शक्य आहे, ते सर्व प्रकार किंवा ते सर्व प्रयत्न हे शासनाच्या मार्फत होतच आहेत. पण वैयक्तिक पातळीवर आपली ही जबाबदारी आहे की आपण जे दुर्लक्ष केलं जातं आपल्याकडून, त्यामुळे आपणच आपलं आरोग्य धोक्यात आणत असतो. बऱ्याचदा असं होतं. आणि त्यापेक्षा जसं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की एक दिवस ताप आलाय आणि जर तो तसाच पुढे येत राहिला तर आपण सरळ डॉक्टरांना गाठणं हे महत्त्वाचं आहे. कारण हा आजार हा वाटतो तितका हलक्यात घेण्याचा नाही, तो गंभीर होऊ शकतो. त्यामुळे वैयक्तिक जबाबदारी ओळखणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जसं वैयक्तिक आरोग्य चांगलं राहिलं तर समाजाचंही आरोग्य चांगलं राहतं, हेही आपण ध्यानात ठेवलं पाहिजे.
डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि डेंग्यू या आजाराबद्दल अत्यंत साध्या सोप्या शब्दात पण विस्तृत अशी माहिती दिलीत. शासनाच्याही योजना आम्हाला समजावून सांगितल्यात. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद.